नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता जोरदार मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे। फलटण तालुक्यात नेमका आता जनतेच्या मनामध्ये कुणाला आमदार करायचं, काय भूमिका आहे, जनतेला काय वाटतं हे आपण आता जाणून घेण्यासाठी आलो आहोत। ग्रामपंचायत फरांदवाडी या ठिकाणी आपण आलो आहोत। इथल्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत। इलेक्शन लागले, आता महिना दीड महिना इलेक्शन आले। बरोबर, यंदा कुणाचं वार आहे काय तुम्ही सांगसाल ते? तर तुम्हाला काय वाटतंय? काय तसं काय नाही, आपण गावातच नाही, बाजारात हा बाजारपेठेत असल्यावर सगळी माहिती पडते। पण माहित नसलं तरी मत द्यावं लागणारच आहे की? मग ते कुणाला तरी हाणायचं। कुणाला हाणायचं नेमकं कुणाला तरी हाणायचं? रणजितदादाच्या उमेदवाराला हाणायचं का रामराजेंच्या उमेदवाराला हाणायचं? बघू आता, तुम्ही सांगसाल ते म्हणतो की मी। आम्ही तिसऱ्याला सांगणार, आम्ही तिसऱ्याला करणार। मग नेमकं तुम्हाला काय वाटतंय, कोण यावं असं वाटतंय? रामराजे। होय, निवडणूक हो घातली आता विधानसभेची, दीड महिन्यावाली। कोण आता कुणाचं वार आहे इकडं? होय, कशामुळं? त्यांची काम वगैरे रणजितदादांनी पण काम इकडे भरपूर केली। हो केलेत की, मग पण देशाचं विकास बघता मोदी सरकार पण हवंय। हा, पण सध्या तर फलटणमध्ये विरोध पाहिजे। आता महिलांना 1,500 रुपये मिळत आहे। हा, ते एक चांगलं गेलेलं आहे हा, मोदी सरकारनं। शेतकऱ्यांना 2,000 दिलतंय। मग आता कसं काय, तरी पण फलटण मध्ये कसं काय मग दीपक चव्हाण म्हणताय? दीपक, आता निवडणूक कशी काय होईल पुढची येणारी? खरी तर टक्करची असं निवडणूक। कशामुळं? कोण होणार? मोदी सरकारने एवढ्या योजना राबवल्या। बरं, आता तुम्हाला दीड मिळतं, 4,500 मिळतं, 4,500। यंदा काय मग कुणाचं यंदा हाय ते आमदार का ज्यांनी 1,500 दिलतंय त्यांचं? बघू आता। हा, अजून काही नक्की ठरवलं नाही तसं? कोण आता आपला आमदार आहे तर ती माहित आहे का? कोण आहेत आमदार आपलं फलटणचा आमदार सध्याचं? दीपक चव्हाण। बर, आणि आता 1,500 मिळलं ते आणखीन वरून आता त्यांच्या पार्टीनं, मग कसं काय? कसं काय वार कुणाचा यंदा? काय यंदा वार राष्ट्रवादीचं शरद पवार तुतारी। पण आता इथं कसं काय, इथं रामराजे अजितदादांबरोबर आहे। फलटणचा विकास नाही झाला फलटणमध्ये काहीच। होय, फलटणचे रोड बघितले, मलटणचे रोड बघितले, हा, अतिशय खड्डे आहेत सगळ्या फलटणमध्ये। इकडं आमदार आलतं का नाही? आमदार आमच्याच समाजाचे आहेत, हा, तरडगावचे। हा, पण नाही त्यांचा काय, त्यांनी काय आजपर्यंत विकास कुठल्या गोष्टीचा केलेला नाही। कोण आता मग यंदा वार कोणाचा आहे मग? एक तर भाजप किंवा तुतारीचं। होय, भाजपचं कोण आहे? आता कोण तिकीट कोणाला मिळेल की रणजितदादा देतील त्यांच्या हिशोबाने। रणजितदादांनी कामं केली का? रणजितदादांनी कामं केली। काय काय केली? मल्टरमधले जवळजवळ वार्डमधले सगळे रोड तयार केलेले। हा, मी मल्टरमध्ये राहिलं, हा, मस्त काम केलं, सगळी कामं केलेत। एकतर्फे असं म्हणावं लागेल की रामराजेंनी जी कामं केली ना ती रणजितदादांनी कामं केली। बर, यांना कोण आहे मग रणजितदादा उमेदवार कोण आहे? अजून डिक्लेअर नाही ना झालेलं। होय, बर, ज्यावेळेस होईल त्यावेळेस रणजितदादाचं किंवा तुतारीचं दोन्हीपैकी एक होईल शेत। होय, त्याला मिळलं का नाही? कधी मिळलं? मिळलं की महिन्याला 2 मिळालं। किती मिळलं? 1.5 मिळलं का 3 मिळलं? 3 मिळलं का? आता पुन्हा 1.5 येतं ते आणखीन। हो, मग यंदा काय मग तुतारी का घड्याळ का कमळ? आमचं हे काय आपलं शिंदे, एकनाथ शिंदे। म्हणजे धनुष्यबाण तुम्ही तर? मग इथं धनुष्यबाण नाही की इथं कसं काय? हो, मग इथं आता कोण मग घड्याळ का कमळ? मग दोन्ही बी सगळेच कसं काय मग? आता तुम्ही तिकडे एकनाथ शिंदेचं पण म्हणताय, हो, पण पुरायचं का पहिले? राजू पवार। होय, घड्याळ गाड्या बर बर बर, म्हणजे 1,500 सुरू केलं ते म्हणून का तसं काय नाही? तसं काय नाही, तो कोणाला मग सध्याचा आमदार इकडे येतं का? दीपक चव्हाण आहेत माहित आहेत का? आलतं की आपल्या ह्यांचं चालतं की। आलतं का? काय केलं त्यांनी इकडे येऊन? काम होय, काम काय कामं केली का? राजकारणाचं करायचे, पण राजकारणाशिवाय चालत नाही ना काहीच? चालत नाही की। हो, बरोबर आहे। सध्याचा आमदार आहे ते येतं का इकडं दीपक चव्हाण? कशाला येते? नाही येत कधी, अजिबात नाही कधी झालं नाही फार। विकास कामं काय केली का नाही त्यांनी? कुठं काय केले की? होय, सुद्धा गावाला नाही मावळती केली आहे की नाही? होय, काय केलं तो? कोण यंदा निवडून आमदार कोण होईल? यंदा कोण आमदार होईल पुढचं? आता महिन्याभरावर आली आमदारकी। आली आता
कोण आमदार कोण टाकायचं, कोण टाकणार आहे? आता 2-4 जण उभं राहतील इकडं. राहणार की तुतारीच उभं राहतील, पुन्हा रणजितदादाची उभं राहतील. तुतारीकडेच जायचं. होय, जुना माणूस आपलं. कशामुळे तुतारीचं काय जुनं कशामुळे त्या शरद पवार पवारमुळे तरी पाणी आले ना. होय, हो मग पण रामराजे म्हणतो ते मी आणलंय. बरोबर आहे, ते त्याच्या हाताखालचं गाव हा, शरद पवाराच्या हाताखाली असल्यामुळे आणले. आहे का नाही? आणि रणजितदादांनी काय कामं केली का नाही इकडे? त्याने राव रेल्वे केली, अजून दुसरं काय? दुसरं आता काय पलटू मध्ये काय नसतं. होय, निवडणूक यंदा घासून होईल का तशी? रणजित दादा यंदा यायला पाहिजे का म्हणून हा, फलटून पंढरपूर रेल्वे झाली. आणि मग 2-3 जण उभं राहिले तर तुतारीचं राहिलं, रणजितदादाचं राहिलं, रामराजे राहिलं तर काय होईल? कसं आहे आता मी जर एका दिवशी जातो पंढरपूर हा, आहे त्याच्यामुळे म्हणलं रेल्वे झाली तर बरं झालं असतं. होय, हो एसटीन जातात सर. इष्टी फुकटच आहे मला. फुकट आता 75 होऊन गेलं तुमचं? माझं नाही 74 पण मी इष्टीच हा, इष्टीत असल्यामुळे तुम्ही. पासच आहे आम्हाला. बरं बरं बरं. फुकटच आहे, पण अनेक लोकांची सोय झाली असते का नाही. हा हा ही झालं असतं म्हणजे रेल्वे हा, हा. महत्वाचं. यंदा वार 50-50 कशामुळं? कशामुळे कामं बी तशीच झाले, दोघांची कामं समान झालेत आमचे. होय, दोघांनी सामानच काम. कामं केली. आता वार कोण काय जास्त कामं कोणी केली आहे ते? जास्त कामं तसं म्हणले तर जास्त कामं व्हायचं कारण सत्तेत जास्त वेळ रणजित दादा होते. बर, त्याच्यानंतर ना आता आपले महाराज साहेब बी अजितदादांबरोबर असल्यामुळं त्यांच्याही कामाला वेग लागलेला आहे. हा हा. बऱ्यापैकी कामं व्हायला लागले चांगले, काय अडचण नाही. विद्यमान आमदारांनी कामं केली का पण? गावाकडे आलं का तुम्ही? हा, गावाकडे 2-3 भेटी दिल्यात त्यांनी बोलवले. बर बर. आपली रोडची ह्याची कामं झालेली आहेत. आता पुढं कोण होईल आता? पुढं आता आमच्याकडे तर महाराज साहेब. होय होय, चालतं. बरं. काय वाटतंय काय आहे आता हेच तुतारी. तुतारीचं कोण आहे? तुतारीचं उमेदवार कोण आहे? तुतारीचं अजून काही डिक्लेअर नाही झाले. होय, सध्याचा आमदार इकडे आले का? दीपक चव्हाण येते ती क- मीटिंग वगैरे काय असले का हा. नाही येते ती. निधी बिधी दिला का इकडे? काय आहे भरपूर आहे. कशावर दिला निधी? काय असे रोडचे कामं, हा, पाण्याचं तुतारीचं कोण उभं राहतंय? अजून तर काही डिक्लेअर नाही त्यांची का. जेव्हा ती सीट फायनल होईल होय. त्यावेळेस मीटिंग वगैरे होतील त्यावेळेस सांगणार. हा, जोर म्हणजे तुतारीचं आहे म्हणायचं. हा, जो रणजितदादांनी काय इकडं? शिव वार्ड पूर्ण राष्ट्रवादीचा आहे. हा, रणजित दादाचा हा वार्ड नाही, वरचा केली मला. असं आहे. हा, 2. रणजितदादांनी कामं केली नाही काय? आता ह्या वार्डात तर काय अजून काय केलेलं. त्या वार्डात केली दोन्ही. हा, त्या दोन्ही ती काल त्यांची सत्ता आहे ना तिकडे, हा, ग्रामपंचायत त्यांच्याकडे, त्याच्यामुळं बर. ग्रामपंचायत रणजितदादाकडे आहे? हो. बर बर बर. त्याच्यामुळं ती जी उमेदवार त्यांचं ही आहे ती त्यांची जे ती कामं करून घेते. होय. हा, विधानसभेला सगळं आता तिकीट कोणाला देणार त्याच्यावर डिपेंड राहणार. पण तरी वरच्या पातळीवर कोणाचं वार आहे बाबा? एखादा तुतारीचा आहे म्हणा, किंवा कमळाचा आहे, किंवा गड्याचा आहे म्हणा. कशामुळे तुतारी काय? पवार साहेबांची सांगितलं पवार साहेबांना चांगलं मानला. होय, पण आता रामराजे गड्याकडे तुतारी दुसऱ्याने घेतली तर कसं काय? आणि समजा नाही गेला आणि तुतारीचा दुसरा टाकला तर? शक्यतो नाही ना, नाही, दुसरा टाकला. पवार साहेबांनी तुतारीवाला दुसरा टाकला. त्याच्यात नाही काय सांगू शकत. कारण आता पवार साहेबांना पण मानणारा समाज भरपूर आहे इकडं. तरुण वर्ग पण पवार साहेबांच्या मागे आहे. हा. आता आम्ही तर पहिल्यापासून कट्टर रामराजेंचंच आहे. हा, आमच्या घरातच पद आहे रामराजेंचं. ते आहे ते आमच्या घरातलेच आहे, विश्वजितराजेंचं. बर. त्यामुळे आम्ही तर रामराजेंच्या मागे राहणार, पण रामराजेंना तुतारीकडे जावं अशी आमची पण अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा आहे ते. आणि नाही गेलं तरी तुम्ही तुतारी संगत जा. आम्ही तुतारी संगत जाणार. काय वार कुणाचा आहे यंदा? वारं नवीन बदल पाहिजे. कशामुळं? ना तालुक्यात काय प्रगती झालेली नाही. काय चाललंय? नाही नाही काय सध्याच्या आमदारांनी काय केलं का नाही? काय नाही नाही काय नाही. काय रस्ते दिसते काय? बदलाची गरज आहे. कुणाला करावं वाटतंय मग? नवीनच चेहरा पाहिजे. नवीन कुणाचा चेहरा आणता आता? आपल्या दादांचा चेहरा कोण उमेदवार असेल, कोण आता दादांचं कोण आहे? कोण कार्यकर्ता निवडतील तो योग्य आहे. होय, सध्याच्याने काहीच केलं नाही. नाही नाही काय वाटत नाही बदल काय आता वाटत पहिल्या अगोदर रामराजे आमदार होतं, नाही, पुन्हा नाही, दीपक काय चव्हाण नाही. आमदार झालं. नाही नाही काय नाही प्रगती नाही. हा, त्याच्यामुळे बदलाची गरज आहे. दादानी काय केलं मग काम? दादांची कामं ही पाण्याची कामं आहेत ना भरपूर. काय काय काम आहे? कॅनलचं काम आता येतंय ते आहे. हा, परत बंधाऱ्याची कामं किरकोळ. हा, इथं ढवळच्या इथं हे झालेलं पाण्याचं काम. हा, त्याच्यामुळे बदलाची गरज आहे. होय. हा, दादांचं काम चांगलं आहे. बर बर. त्यामुळं त्यांचा जी कोण उमेदवार असेल हा, त्याची गरज आहे. बर. यंदा काय मग कुणाची हवा आहे यंदा? कशामुळं?
काम आहे, पहिली काम आहे. काय काय कामं केली इकडं? पहिल्यापासून हळूहळू पण चांगली हा. होती, दिसण्यासारखी नाही, पण ज्यादा दिवसाच्या लाईफ लाईनच्या हिशोबाने खासदारांनी पण कामं केली की हा घरगुटीपर्यंत पोचत्यात, हा घरापर्यंत किरकोळ कामाला देते. पारड्यांचा आमच्याकडे चोऱ्या बिऱ्या काळजी घेऊन डिपार्टमेंटला हे सांगून काढतो. आमदार येतं का तुमच्याकडं? आमदार नाही तर आम्हाला गरज बसला तर आधी स्वतः आम्हाला पाहिजे म्हणजे अगदी रामराजे पाहिजे असतील तेव्हा येतं, संजीव बाबा येतं तेव्हा पाहिजे असतं, पिटू बाबा येतं.